केलर आपला कळंबा रुमजा दाखवले गाडी माता 71 चौकान केलरी कळंबाद्वारे सर्वांनी या लवकर सर्व नागरिकांना थोडं विनंती आहे की अमरावती जिल्हा पोलीस दल चे पोलीस अधीक्षक श्री निकेतन कदम सर यांच्या संकल्पनेतून इथे एक ऑपरेशन कवच इथं आयोजित करण्यात आलेले आहे. त्याबद्दलची रॅली आहे. ते माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी सर इथं आपल्याला थोडं मार्गदर्शन करणार आहेत. तर सर्व नागरिकांना थोडं विनंती आहे की या तिकडच्या बेटा पहिला सगळे इथलं या बेटा जोडण्यासाठी आपले पोलीस थोडे मागे झाला थोडेसे मागे होऊन आपले पोलिसांना थोडे साईड झाला या साईड आहे थोडंसं घेऊन जा या साईडला. जरा लक्ष द्या. बस स्टँडवर यांना विनंती आहे की त्यांनी थोडंसं जर आवाज कमी करता आला तर त्यांनी कमी करून घ्यावा. राज्यात व्यसनाचे प्रमाण वाढलेले आहे. अल्पवयीन व्यसनाधीन झालेले आहेत आणि आपला एक छोटासा प्रयत्न जेणेकरून आपले जे मुलं आहेत तरुण पिढी आहे ते व्यसनापासून त्यासाठी माननीय एसडीपीओ सर सतीश कुलकर्णी सर विनंती आपल्या म्हणजे शाळा कॉलेजमध्ये येतो आणि लहान मुलांना सांगतो की चला मिळता एक काहीतरी देतो आणि महामंडळाने थोडासा गप्पा थोडा वेळ आवाज थोडा कमी ठेवावा जेणेकरून सगळ्यांना जातील. तर शाळा कॉलेजमधून तिथं ती सलकडे काय होते एक कश मागून तर असं सर्वांनी थोडंसं मुलांनी मुलांचा संयम ठेवावा आणि याचे दुष्परिणाम काय काय आहेत. व्यसन जर घेतलं आपल्याला व्यसन लागलं तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त होते. तर या उद्ध्वस्त होऊ नये आयुष्य आपलं त्यासाठी आपण काय करायला पाहिजे त्याच्या आधी तुम्हाला समजा देत आहोत. तर पहिली व्यसनाची सुरुवात ही शाळा कॉलेजपासून होते. कोणीतरी बाहेर येतो व्यवसाय करणारा येतो सुरुवातीला आपल्याला नशेचे थोडे थोडे पदार्थ आपल्याला देतो जसं की गांजा रस MD अशा गोष्टी ज्या आहेत. कोणी दारूचं व्यसन लावतो कोणी सिगरेट तंबाखू हे सर्व व्यसनासाठी आपल्यासाठी घातक आहे. ही व्यसनाला होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी तर जागरूक राहिलेच पाहिजे. परंतु त्याच्या वडिलांनी पण पालकांनी पण आपला मुलगा काय करतो कुठे जातो कोण तिकडे त्याचे काय नशापाणी तर करत नाही यासाठी सगळ्यांनी अलर्ट राहणे फार आवश्यक आहे. जेणेकरून आपल्या देशाची जी पिढी आहे ती व्यसन होते आणि एकदा लागलं तर आपण व्यसन झालेलं व्यसन झालेलं आहे त्याच्यामुळे आहे तर त्याचं व्यसन होतो यासाठी प्रयत्न केले पाहिजे. व्यसनमुक्तीचे केंद्र आहे समुपदेशन केंद्र आहे नाही तर आपण त्याला मुलाला युवकांना विश्वासात घेऊन आपण सुद्धा तिथं व्यसनमुक्तीसाठी त्याचं मन प्रवृत्त करू शकतो. आपले पोलीस असताना जास्त लोकांना इथं त्यामध्ये सहभागी मागे उभे असताना विनंती की त्यांना एकच लावून बस 2 मिनिटं आपल्याकडे बस चालकांना विनंती आहे की 2 तास थांबून घ्यावी सर्वांनी द्या लाभ घ्या.